अयोग्य विधान ओळखा. आता मी इथं म्हणतो की मोस्ट एक्सपेक्टेड. का? कारण वनभूषण नावाचा पुरस्कार कोण देत आहे रे? महाराष्ट्र शासन. कधीपासून चालू केलाय रे? 2024 पासूनच चालू केलेला आहे. सो त्याच्यावरती तर हमखास 25 मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेमध्ये प्रश्न आलाच पाहिजे. एक तर 2 तारखेला येईल, नाही तर त्याच्यानंतरच्या एक्झाम मध्ये येईल, पण येणार एवढं नक्की. बघा, वनभूषण पुरस्काराची सुरुवात महाराष्ट्र शासनाद्वारे केली. एक्सप्लेनेशन देतानाच सांगितलं तर बरोबर आहे. पहिला वनभूषण पुरस्कार हा 2024 मध्ये प्रदान करण्यात आला, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर 25 लाख रुपये रोख, राईट, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असं स्वरूप आहे. आणि पहिला वनभूषण पुरस्कार चैत्रम पवार यांना प्रदान करण्यात आला. इथं काय 20 लाख रुपये रोख आहे. मला वाटलं काहीतरी कनेक्शन गेलं वाटतं. 20 लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असं वनभूषण पुरस्काराचं स्वरूप आहे मित्रांनो. राईट. आता मी म्हटलं की मराठी नवीन वर्ष कुठल्या महिन्यापासून चालू होतं? चैत्र. सो चैत्रम पवार नाव आठवणार नाही. वनभूषण पुरस्कारामध्ये ते फॉरेस्ट किंवा एन्व्हायरमेंट वरती काम करणाऱ्या लोकांची नावं देतील आणि तुम्हाला कन्फ्युज करतील